मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अंधारी बोदेगाव शिवारातील माळ रानावर माता पिता वृद्धाश्रमसह राम मंदिर भूमिपूजन या निमित्त ध्वजास्तंभरोहण आणि पूजन साधू संतांसह मान्यवरांच्या हस्ते दिनांक 22 जानेवारी रोजी करण्यात आले। मराठवाड्याचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री सिल्लोड तालुक्याच्या सीमेवर असलेल्या गोदेगाव अंधारी माडगाव इथं दिनांक 22 जानेवारी रोजी राम मंदिराचा संकल्प करण्यात आला। अंधारी गट क्रमांक 512 मध्ये कुंटे महाराज बोधेगावकर त्यांच्या संकल्पनेतून राम मंदिर आश्रम आणि वृद्धाश्रम बांधकामाचा संकल्प करण्यात आला। या निमित्त ध्वजारोहण करून त्याच्या मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आलं। यावेळी अंधारी गावचे सरपंच तथा माजी सभापती ज्ञानेश्वर तायडे पाटील, रघुनाथ पाटील तायडे आणि जोंधळे महाराज, दत्त आश्रम अंधारीकर, गिरिजा माता आश्रम पीठाधीश राजू ढवळे महाराज, अजय सुस्ते, शंकर दयासकर, भास्कर मोटे, अंबादास सोमवसे, विनायक जाधव यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आलं। इथं नोंदणीकृत सेवाभावी संस्थेतर्फे माता पिता वृद्धाश्रम आणि राम मंदिर स्थापित करण्यात येणार आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं। सद्गुरू कुंटे महाराज यांनी जे संकल्प या ठिकाणी घेतलेले आहेत, अयोध्यात आज राम मंदिराचं प्राणप्रतिष्ठा होत आहे। त्यानिमित्त अंधारी शिवारात गट नंबरमध्ये 527 मध्ये 512 मध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम आमच्या गावच्या सरपंचाच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आणि ज्ञानेश्वर पाटील तायडे यांनी या ठिकाणी आम्हाला विहिरीसाठी मदत करण्याची सुद्धा या ठिकाणी आश्वासन दिले। मागच्या नोंदणी होऊन 1 वर्ष झालेलं आहे। नोंदणी होऊन 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता आम्ही या ठिकाणी असा प्रोग्राम बाबांनी हाती घेतला की बाबा इथं जे निराधार लोक आहेत त्या निराधार लोकांना इथं सांभाळायचं। त्यांच्यासाठी आम्हाला भीक जरी मागावं लागलं, आमच्या बाबांचा जो पूर्णपणे हेतू आहे तो आम्ही सतत पुढे चालू ठेवू असा आम्ही निश्चय करतो। आज जे आपण राम मंदिराच्या जे उद्घाटन करतोय, याच्यामध्ये जे गरजवंत वडीलधाऱ्यांना जे वृद्ध आश्रमासाठी आपण इथे जे काम बाबांनी हाती घेतलं, त्याच्यासाठी सर्व हिंदू समाजाच्या वतीने आम्ही अंधारी वासियाच्या वतीने किंवा परिसराच्या वतीने बाबांना शुभेच्छा देतो आणि हे कार्य असंच बाबाच्या हातात घडत राहो ही प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करतो। आज आपल्या इथं अंधारी शिवारात व बोदेगावच्या शिवारावर एक आपल्या बोदेगावचे कुंटे बाबा यांना एक चांगला एक कार्यक्रम इथं हे केला। आपल्या अयोध्यामध्ये रामाची प्राणप्रतिष्ठा आहे, त्याचं औचित्य साधून सनी बाबांना इथे ध्वजारोहण उभं करून सनी पुढील भविष्यामध्ये आपल्या समजा इथे राम मंदिर बांधायचं व तसंच काही वृद्ध लोकायला सांभाळायची अशी एक संकल्पना केली। असं जग जे राममयच आहे ते औचित्य साधून इथे आम्ही प्राणप्रतिष्ठा म्हणजे ध्वजारोहण केलेलं आहे की इथे राम लक्ष्मण सीतामाईचं मंदिर बांधलं जाईल। आणि त्यानंतर रामाचे जी शिकवण आपल्याला दिलेली आहे की आईवडिलांची सेवा करणे, तर आज पूर्णपणे हा समाज आज पूर्णपणे विसरलेला आहे। हा धन मान आणि स्त्री किंवा स्त्री धन मान पुरुष आणि धनासाठीच फार रात्रंदिवस प्रयत्न करीत आहेत, परंतु त्यांना सत्य कळालं नाही। ही राम जन्मभूमी जर आहे तर इथे आपल्या आईवडिलांची सेवा करायला पाहिजे। त्यासाठी मला जे निराधार आहेत, ज्यांना कोणीच नाही, आता काही आश्रम स्थापले जातात, ती आमच्या आईवडिलांना सांभाळा, तुम्हाला आम्ही एवढे पैसे देऊ। मी यांना सांगितलं की ज्यांना जो कोणी असं म्हणेल की आमच्या आईवडिलांना सांभाळा, तर आम्ही मुळी सांभाळणार नाही। जे ज्यांना आधारच नाही आहे त्यांनाच आम्ही सांभाळणार आहे। त्यासाठी मला भीक मागावी लागली किंवा माझ्या शिष्य लोकांना सुद्धा भीक मागावी लागली तरी चालेल। आम्ही ते वृद्धाश्रम म्हणजे आम्ही त्याला वृद्धाश्रम नाही म्हणणार, माता पिता आश्रम। आणि इथे जे आहे सिद्ध साधक पुरुषांचं आगमन सुद्धा हो, त्यांना ज्ञान हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो, रामचरणी प्रार्थना करतो। आणि पुढचं भविष्य मी आता NTV न्यूज साठी प्रतिनिधी दादासाहेब काळे, फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, NTV न्यूज मराठी।